जुगाड रेसिपीमध्ये आपलं स्वागत. जय शिवराय. अगदी अख्खा मसूर धाबा स्टाईल आपण करणार आहोत, तोही तवा वापरून. जुगाड रेसिपी जरूर पहा, जरूर सबस्क्राईब करा. चला तर पाहू. त्यासाठी इथे मी अख्खा मसुरा घेतलेला होता. अगदी आदल्या रात्री मी भिजत ठेवलेला होता. तर तुम्ही इन्स्टंट करणार होता असाल तर गरम पाणी घालायचं मसूरमध्ये आणि भिजत ठेवायच्या. अगदी अर्धा तासात छान भिजतात. त्यानंतर आपण ह्या उकळून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपले मसाले आणि कांदा टोमॅटो छान तेलावरती भाजून घ्यायचा. त्याचप्रमाणे तीळ, काजू आणि फुटाणे, त्याचप्रमाणे जिरे ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. अगदी पेस्ट करून घ्यायची. धने पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला. आता हे म्हणाल वाटण कसलं आहे, तर आहे हे आपण जे उकडून घेतलेले मसूर आहेत त्याचं हे थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण तयार करून घ्यायचं. अख्खा मसूर अगदी 2 शिट्ट्या द्या, जास्त आपण ओव्हरकुक करायच्या नाहीत ह्या. त्यानंतर खडा मसाला आणि अगदी 2 ते 3 चम्मच दही. आता आपण सर्वप्रथम तव्यावरती तेल घातलेलं आहे आणि अगदी 2 ते 3 चम्मच तूप घालायचं. त्याचप्रमाणे आपले खडा मसाले घालायचे. आता आपण जी पेस्ट केली होती कांदा टोमॅटोची तीही घालून घ्यायची. जर तुमच्याकडे ओली कोथिंबीर असेल तरीही घालू शकता. ही जी पूर्ण पेस्ट करून घ्यायची आणि अगदी तेल सुटेस तोपर्यंत आपण ही पेस्ट भाजून घ्यायची. आता जी आपण पेस्ट केली होती अख्खा मसूरची तीही घालायची. थोडं पाणी घालायचं आणि अख्खा मसूर आपण ही पेस्ट करून घ्यायची. अगदी सुपर टेस्ट हा अख्खा मसूर लागतोय, जरूर करा. त्यानंतर हळद, कस्तुरी मेथी असेल, वाळलेली कोथिंबीर असेल तरी चालेल, लाल तिखट आणि धने पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला. जर चिकन मसाला घालणार असाल तरी चालेल. अगदी सुपर टेस्ट येते. पुन्हा पाणी घालून हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता इथं आपण जे उकडून घेतलेला अख्खा मसूर आहे तो घालायचा. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्या थोडं शिजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालायचं अगदी 2 ते 3 चम्मच दही. हे पुन्हा मिक्स करून घ्या आणि कोथिंबीर, वाळलेली कोथिंबीर असेल तर घालू शकता आणि थोडंसं दही घालायचं गार्निशसाठी. तयार आहे आपला हॉटेल स्टाईल, धाबा स्टाईल अख्खा मसूर. अगदी सुपर टेस्ट लागतो, जरूर करा. जुगाड रेसिपीमधील तर तुम्हाला रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. अगदी होममेड आपली रेसिपी असते.